वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत शिमला मिरची. तर इथे आपण तेल टाकून घेतले आहे कढईमध्ये. त्यानंतर आपण एक कांदा कापणार आहोत. तर बारीक अशा पद्धतीने तुम्ही आडवा उभा कांदा कट करून घ्या. कांदा कापण्याचे टाईप आहेत आडवा उभा, याला आडवा उभा असे म्हणतात. तर हा आडवा उभा कांदा तुम्ही कट करून घ्यायचा आहे. पूर्ण एक कांदा तुम्ही कट करून घ्या. जर तुमच्या घरात माणसं खूप असतील तर तुम्ही कांद्याची क्वांटिटी वाढवू शकता, आणि जर तुमच्या घरात 2 किंवा 3 माणसं असतील तर तुम्ही एक कांदाही घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने कट करून घ्या. इकडे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्या, आणि फोडणी देऊन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कांदा परतून घ्या. तर हा माझा ओला कांदा आहे, त्यामुळे भाजण्यास खूप टाईम लागणार आहे. तोपर्यंत आपण इकडे शिमला मिरची कापून घेऊन. शिमला मिरचीला आपल्या इकडे ढोबळी मिरची असे म्हणतात. तर इथे मी धुवून घेतलेली आहे, आणि त्याचे मी जो अनवॉन्टेड भाग आहे देठाचा तो मी कट करून घेत आहेत. आणि शिमला मिरचीच्या बिया या कधी घ्यायच्या नसतात, कारण याने किडनी स्टोन होतो मिरचीच्या बियांनी. त्याच्यामुळे त्या बिया कधीही आपण घ्यायच्या नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण मिरची बारीक कट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे टोमॅटो घालणार आहे. तिथे 2 ते 3 टोमॅटो तुम्ही बारीक कट करून घ्या, आडवे उभे अशा रीतीने. सो इथे मी बारीक कट करून घेतले आहेत टोमॅटो. तर मला वाटले एक बास पडेल, पण नाही, मी त्याच्यामध्ये परत 2 टोमॅटो केले. तर माझे टोमॅटो झालेले आहेत, आणि मी ते आपल्या कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो त्यामध्ये घातले आहेत. आता आपण इथे मसाले टाकून घेणार आहोत. मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि एव्हरेस्ट मसाला आणि सब्जी मसाला अशा पद्धतीचे मी मसाले टाकून घेतले आहेत. त्यानंतर आपलेली कट केलेली शिमला मिरची त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि इथे वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आणि एक 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे, जे आपल्याकडे झाकणी असते. तर अशा पद्धतीने झाकण ठेवून घेतलेलं आहे. 5 मिनटे शिजू द्यायचं आहे वाफेवर. आणि ही अशा पद्धतीने वाफेवर शिमला मिरची तयार झालेली आहे तुमची. तर मी पहिल्यांदा मीठ टाकले नव्हते. तर आता मी ते मीठ टाकून घेतले आहे, आणि परत मी एकदा झाकण ठेवून व्यवस्थित वाफ बसवून घेणार आहे. मीठ टाकल्यानंतर वाफ बसते, कारण मिठाचं पाणी होतं हे तर आपण पहिल्यापासूनच शिकलो आहोत. तर अशा पद्धतीने माझी शिमला मिरची तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.